आता बातमी मावळमधून आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। बालेवाडी इथेही मतमोजणी होणार आहे। 6ही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत। टपाली मतपत्रिकांच्या मोजणीकरता स्वतंत्र 5 मतमोजणी टेबलसह एकूण 113 टेबलवर मतमोजणी होईल। मतदारसंघनिहाय एकूण 1530 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। याच संदर्भात निवडणूक अधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। मावळ लोकसभेचा निकाल शिवछत्रपती क्रीडा संकुलात लागणार आहे आणि त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि हे मतमोजणी कक्ष आहे। या कक्षामध्येच उद्या सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे। याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मावळ लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला सर असे। सर, कशी ही प्रक्रिया पार पडणार आहे, किती टप्प्यात होईल आणि किती वाजेपर्यंत निकाल लागू शकतो? तर सकाळी 8 वाजेपासून आपली मतमोजणी सुरू होणार आहे। सकाळी 6:30ला आपण स्ट्रॉंग रूम उघडणार। टोटल 113 आपण टेबल लावलेले आहे। 108 EVM साठी आणि 5 टेबल आपली पोस्टल बॅलेटसाठी लावलेले आहे। तर सकाळी 8 वाजे सुरू केल्यानंतर मला वाटते की 2:30 वाजेपर्यंत किंवा 3 वाजेपर्यंत आपली मतगणना पूर्ण होतील। पण त्याच्यानंतर 5 VVPATची मॅन्डेटरी आपल्याला काउंटिंग करावं लागतं। तर रिझल्ट 5-1 वाजेपर्यंत मला वाटते कदाचित येईल। तर मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती मावळ लोकसभेच्या निकालाची। नाझिमुल्ला, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।